कोल्हापुरात चाललोय. पायताना मार नाही खायचा आपल्याला, त्यामुळे मराठीच करूया. काय नमस्कार कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंदिराला बघायसाठी कोल्हापुरांनी एंट्री मारलेली आहे. आणि वेलकम टू MM ऑटोस्पोर्ट 2026 कोल्हापूर. एन्जॉय. मित्रांनो, MM ऑटो फेस्ट 2026ला कशाप्रकारे इव्हेंट पास झाला आणि कोणत्या कोणत्या कार्स आल्या होत्या डिटेलमध्ये आपण शूट करतो आहे. चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि आपले अपडेट्स घेत राहा अशाच नवीन नवीन इव्हेंटसाठी. आणि महाराष्ट्रातली पहिली SPL ऑडिओ सेटअप केलेली गाडी लाऊडेस्ट झेन. क्रेझी माहोल आहे इथं. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सर्व. आणि आज आहे आपला इव्हेंट कोल्हापूरमध्ये होतोय आणि कोल्हापूरला आम्ही निघालोय आपली बगीरा घेऊन. माझ्याबरोबर आहे आदित्य आणि अजून आपली एक कार आहे पुढे. लवकरच आपण कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहोत. ॲक्च्युली लेट झालेलं आहे पण लवकर लवकर पोहोचायचं आहे. रोड खूप मस्त आहे. कोल्हापूरमध्ये हा एक मस्त इव्हेंट होतोय ना, त्यासाठी आपण प्रमोशन पण केलं होतं आणि भरपूर रिस्पॉन्स चांगला आलेला आहे. बघूया जाऊन आता कसं कसं काय होतं आहे, इव्हेंटमध्ये काय काय असणार आहे बघूया, चेक करूया. आणि मस्तपैकी काय काय इव्हेंटमध्ये ड्रिफ्टिंग वगैरे बाकीच्या कार्स वगैरे असणार आहेत आपल्याबरोबर, तर आपण ते एक्सप्लोर करूया आणि बघूया की काय काय आपण बघता येईल, कोणत्या कोणत्या कार सुपर बाईक्स वगैरे येणार आहेत त्या वगैरे. तर चला पोचूया लवकर. खूप ऊन आहे ॲक्च्युली. आणि कोल्हापूरकर नमस्कार, सातारावर आम्ही येत आहोत आणि होपफुली हा एक्सपिरियन्स मस्त राहील. तर मित्रांनो, हा व्लॉग जो असणार आहे ना, हा व्लॉग होणार आहे आपला मराठीतून, कारण प्रॉपरली कोल्हापुरात चाललो आहे. पायताना मार नाही खायचा आपल्याला, त्यामुळे मराठीच करूया. काय आदित्य? बरोबर ना, कोल्हापुरात गेले मराठी तर बोललंच पाहिजे, मराठीत बोललं पाहिजे. आणि असं काही नाही, सातारामध्ये पण आम्ही मराठीच बोलतो, पण स्पेशली आपल्या व्ह्युअर्ससाठी हा व्लॉग मराठीमध्ये होणार आहे. आणि आपली बगीरा मस्तपैकी आपण एन्जॉय करणार आहोत. बगीरा फर्स्ट टाइम कोल्हापूरमध्ये आय थिंक एंट्री करतोय, तर मस्तपैकी एंट्री करूया आणि मजा करूया. काय म्हणतो आदित्य? भेटूयात कोल्हापूरमध्ये. सर्वजण जमावा, इव्हेंट खूप मस्त होणार आहे. चला भेटूयात. तर अशा प्रकारे रोड्स वगैरे आहेत ना, मस्तपैकी रेडी झालेले आहेत ॲक्च्युली. आता पहिल्यांदा 6 लेन जेव्हा काम चालू होतं ना, त्यावेळेस खूप त्रास होत होता ॲक्च्युली, पण हा जो 6 लेन झालेला आहे ऑलमोस्ट बऱ्यापैकी ठिकाणी डन झालेला आहे रोड, त्यामुळे चालवायला मजा येते ॲक्च्युली. नमस्कार मित्रांनो, तर आपण आलो कराडमध्ये आणि कराडमध्ये हा ब्रिज बघा कसा होतोय मस्तपैकी. हा ब्रिज जो आहे ना एवढा मोठा आणि कसला मस्त होतो बघा. पहिल्यांदा मायामध्ये आपल्या एरियामध्ये सातारमध्ये असा एवढा मोठा ब्रिज कव्हर होतोय. निघूया पुढे. जेवायला थांबायचे, भूक लागले, कुठेतरी जेवायला थांबूया आणि जेवण करून मग निघूया डायरेक्ट कोल्हापूरला. चलो. भाई लोग, सीन असा आहे ना, सगळेजण एकदम लहान मुलं वगैरे आहेत ना, आपल्या कारकडे बघत चालतात, व्हिडिओ शूट वगैरे काढत चालतात. आणि रोडची कंडिशन अशी आहे ना, खाली गावातून वगैरे जायला लागतं, तिथे डायव्हर्शन आहे ना, ते आपण डायव्हर्शन करतो म्हणून गाडी चालतो. आपण आलो आहोत मॅकडीला. मॅकडीला आल्यानंतर आपल्याला थोडंसं जेवण करायची इच्छा आहे, त्यामुळे मॅकडीला आता बघूया काय होतं आहे. आपलं मॅकडीचं बर्गर आणि फ्राईज आहेत आणि मॅकडीवरून निघायचं प्लॅन करतो आहे आता. चला खात जाणार आपण. आणि काय घेतलं आपण? स्प्राईट आहे ना याच्यामध्ये, स्प्राईट आणि कोक. ओके चलो. इव्हेंटला ना उशीर झाला आहे, त्यामुळे आपण आहे ना खात चाललो आहे. ठीक आहे, मॅकडीवरून पार्सल येतो आणि लवकर पोचायचं. रोड ठीकठाक आहे पण मधून डायव्हर्शन येतं, पण लवकर पोचायचं आहे म्हणून आपण आहे ना थांबलो नाही ॲक्च्युली कुठेही जेवायला वगैरे, पण डायरेक्टली पार्सल घेऊन चाललो आहे कोल्हापूर. गिरा होते पॉश आता इथे पुरात मस्तपैकी. आणि इकडे आहेत आपले आदित्य भाऊ. आहे
अनिकेत, यश. ठीक आहे. तर आपल्यावर इव्हेंटमध्ये हे जोडतायत आज एकत्र. आणि बघेरा होते वॉश. थोडा वेळ राहिला आहे इव्हेंटला पोहोचायला. लवकरच पोहोचूया. वॉश झाली की प्रॉपर वॉश वगैरे करून मस्तपैकी एंट्री मारूया. हे आले आपले केतन भाऊ. ते आहे. हाय केतन भाऊ, आपले विकी ऑटोमोटिव्हचे मालक. नमस्कार कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपण कोल्हापूरला एंट्री करतोय. आणि हा व्ह्यू बघा मस्त. असा व्ह्यू बघितल्यानंतर ना जी एक उत्साह येतो ना तो नेक्स्ट लेवलला आहे. म्हणजे तुम्ही तो तुमच्या रक्तात येतो. मराठी असायला तुम्ही रक्तात असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बस त्याच्या पुढे ज्याच्या वेळेस महाराजांचा पुतळा दिसतो त्या वेळेस असं मनातून एकदम एक्साइटमेंट होतो. कोल्हापुरात एंट्री मारतानाच आपल्याला मस्तपैकी असे महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन झालेलं आहे. चला इव्हेंटला थोडाच वेळ लागलेला आहे. पोहोचूया तिथे लवकरात लवकर. आज फक्त अमावस्या आहे म्हणूनच खरं सांगतो मी आज तुम्हाला घातला असता येताना पण माहिती आहे का. ती पण मौनी अमावस्या आहे. आवाज कमी करत जायचं म्हणून. इव्हेंटमध्ये पोहोचायच्या मी थोडासा ब्रेक घेतला. आणि ही बघा बघिरा काय दिसते ना यार. एकदम वॉश वगैरे करून क्लीन एंट्री करायच्या आधीचा थोडा वेळ आधी आम्ही एक थोडी रेस्ट म्हणून इव्हेंटच्या बाहेर होतो. आणि ही बघिरा आपली कशी दिसते कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा मित्रांनो. ये अपने भाई लोग फोटो शूट कर रहे बाद में मिले ना मिले करके. परत मिळेल नाही मिळेल चान्स म्हणून आहे ना आत्ताच फोटोशूट करून घ्यायला लागले. नमस्कार मित्रांनो, आलेलो आहे आपण फायनली कोल्हापूरमध्ये. आणि आपल्याबरोबर आहेत 7 भाई. ठीक आहे. तो आता करतोय आपण एंट्री आतमध्ये इव्हेंटमध्ये. तर चला लवकरात लवकर बघूया कशी कशी एंट्री होते, किती क्राऊड आहे काय बघूया आणि कशा प्रकारे वेलकम होतं आहे ते पण बघूया आपलं. चला 7 भाईंनी पूर्ण अरेंजमेंट केलेली आहे ॲक्च्युली इथे. चला बघूया. बघिराला बघायसाठी कोल्हापुरांनी एंट्री मारलेली आहे. तर सगळे कॅमेरामॅन वगैरे सगळे एकत्र आले ते समोर आलेले आहेत. आणि बघिराची एंट्री झाली खास. Audience please, Structure 11 from Satara, Bagheera entering this out of Fest 2026. 1 minute sir, 1 minute. आशिष जाधव एवढ्या मस्त गाडी एंट्री करताय म्हणून विचारलं नाव तर सांगा. Standard 11 from Bagheera Sataraची यंगर. Let's go for the बघू शकता कशा प्रकारे प्लीज दुसऱ्या बाजूला बाईक पार्क करायचे. स्टॉलच्या बाजूला ज्या बाईक्स पार्क आहेत त्यांनी त्या बाईक्स ऑपोजिट साइडला पार्क करायचं. स्टंटर 11 बघिरा साताऱ्यावरून हा ग्रुप आलेला आहे. तो कम्पिटिंग इट इज अमेझिंग कॉम्पिटिशन. आणि बघिरा गोइंग टू हॅव अन अमेझिंग वन विथ देम. लेट्स गो. मित्रांनो बघू शकता आपण किती क्राऊड आहे कोल्हापूरचा. येडा क्राऊड आहे, येडा मस्त एक नंबर मस्त वाटतं ॲक्च्युली. आणि लोक पण ॲप्रिशिएट करतायत ॲक्च्युली. बघू शकता मित्रांनो बघिराची क्रेज आहे ना ती या लेवलवरती आहे. लिटरली कोणी थांबत नाही. त्याचं फर्स्ट टाईम फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो ना हे. आणि याच्यामध्ये डिफरंट प्लीज आहे ना री एंट्री करायची ठरवली. ठीक आहे इव्हेंटच्या बाहेर येतात. ओके तर सीन असं झालं आहे मॉडेल्स यायला लागले. ठीक आहे. आणि मॉडेल्स ना रेडी व्हायला लागलेत, मेकअप करायला लागले. त्यामुळे वेळ लागला. त्यामुळे आम्ही वेट करतोय सगळे कारमध्ये येते. ठीक आहे. अरे सेटअप वगैरे मस्त आहे ॲक्च्युली. आणि ऑर्गनाईज बरोबर मस्त केलेले आहे. थोड्याशा लाईट्स येतात इथं. लाईट्स आणतात एंट्री होईल इथे. तर मित्रांनो मॅनेजमेंटचं असं म्हणणं होतं की कार लुक्स कूल अँड तुमची री एंट्री करायची आम्हाला. त्यामुळे त्यांनी लाईनअप केली कारची अशी मस्तपैकी. आणि इथून पुढे आम्हाला पुन्हा री एंट्री करायची होती. चला बघूया री एंट्रीमध्ये कसं कसं मॅनेज होतं. आणि सेकंड एंट्री जी होती ना अनएक्सपेक्टेड होती. फर्स्ट एंट्रीपेक्षा सेकंड एंट्रीला क्राऊड आहे ना भरपूर होता. आणि लिटरली ॲप्रिशिएशन असं मस्त मिळत होते. सगळ्यांचे कॅमेरा असं ऑन होते. आणि
एंट्री म्हणजे बेस्ट, लाईकवाईज बेस्ट झाली. क्रेझी क्राऊड, कोल्हापूरकरांनी मस्त वेलकम केलं. बगीरा होती, आय कॅचिंग होती, नो डाऊट्स. बट बाकीच्या कार्स पण होत्या, त्या पण मस्त होत्या पार्टीमध्ये. MM ग्रुप ऑफ कोल्हापूर यांनी जो ऑर्गनाईज केला होता, त्यांचा एक फ्लॅग दिला होता आपल्याकडे आणि एक मॉडेल होती जी की आपल्या सनरूफमधून बाहेर येऊन तो फ्लॅग वेव्ह करत होती. एंट्री हवी तर अशी असावी, मस्तपैकी एंट्री होत होती आणि काय माहोल झाला होता. म्हणजे लिटरली ना कार्स यायला सुरुवात झाली होती सर्व आणि आपण त्याच टायमिंगला बरोबर टाईमला एंट्री होत होती. बेस्ट सीन होता हा. तर अशा प्रकारे ग्रँड एंट्री झाल्यानंतर ग्रँड पार्किंगची जागा होती आपली. रेड कार्पेटवरती स्पेशल आपल्याला जागा दिली होती. त्यामुळे थँक्यू NM ग्रुप ऑफ कोल्हापूर, ज्यांनी आपल्याला ही स्पेशल स्पेस दिली आणि एक्झॅक्टली फ्रंट ऑफ द स्टेज हे दिलं आपल्याला. इट्स अन ऑनर टू पार्क माय व्हेकल ओव्हर हिअर. थँक्यू. आणि इथून सुरुवात होते आपल्या शोची. शोमध्ये नवीन कार्स एंट्री करत होत्या. यामध्ये होती एक होंडा सिटी, जी की माझी फेवरेट आहे. मग तुम्हाला माहितीच आहे आपली होंडा सिटी पण आहे. आणि ही ब्ल्यू कलरची सिटी आहे ना, स्पेशल होती, पुढे ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. आणि ही पुण्यावरून वगैरे आले होते. चला बघूया पुढे. आणि शोचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपली बगीरा, जिचं शूट्स वगैरे चालू होते. भरपूर जण येत होते, शूट्स करत होते, फोटोज काढत होते आणि एन्जॉय करत होते. शो ऑन होता. चला बघूया पुढे. कोणी मित्रांनो बघू शकता इथे डिफरंट कार्स आलेले. फॉर्च्युनर्स असतील, जिप्सी असेल, पाठीमागे मारुती 800 पण आहे, BMW GT आहे आणि मस्त माहोल हा स्टार्ट झाला होता. शोमध्ये होते कोल्हापूरमधील लाऊडेस्ट साऊंड सिस्टमवाली झॅम आणि हा मास्कमॅन. ठीक आहे, यांची एक अलगच मिस्ट्री आहे, तर याच्याबद्दल पण आपण डिटेलमध्ये बोलूयात लवकरच. आणि पुढे मारुती 800 जी की ओल्ड येते, मेड इन जपान आय थिंक, इफ आय एम नॉट रॉंग. त्यानंतर एंट्री होते मस्त वेगळी पोलोची आणि त्यानंतर वॉल्क्सवॅगन वर्टिस, सेक्सी व्हाईट ब्युटी म्हणू शकतो आपण याला. आणि त्याच्यानंतर काही बायकर्स होते, GT घेऊन आले होते, ते आले होते. आणि त्याच्यानंतर हुंडाई व्हेर्ना 1414, द क्रेझीएस्ट व्हेर्ना इन द इव्हेंट ॲज आर राईड. त्यानंतर मित्रांनो बघू शकता लाईनअप करताना या कार्स, हुंडाई व्हेर्ना, वर्टिस, देन फोर्ड फिगो, जिप्सी, देन टोयोटा फॉर्च्युनर्स आणि त्याच्यानंतर आपली होंडा सिटी मस्त आहे. आणि ही स्विफ्ट, यार मिस्टर JD स्विफ्ट आय थिंक कंपनी आहे. ग्रेट लाईट्स वगैरे, स्प्लिटर्स वगैरे, फ्रंट ग्रिल अँड बंपर प्रॉपरली मॉडिफाईड, नाही का, प्रॉपरली मॉडिफाईड. इव्हेंटमध्ये ही या स्विफ्टपेक्षा बेस्ट स्विफ्ट नव्हती. त्यानंतर ही वॅगनर, या वन ऑफ द क्रेझिएस्ट थिंग. अँड देन आवर सिटी, माय फेवरेट. अँड बघा पुढे त्याच्यानंतर त्याचे जे बँग्स होते ना, ते ऐका. बँगनी भावाने क्राऊडला क्रेझी करून टाकलं. आणि त्यानंतर मिस्टर JD का म्हणून थांबणार होता, त्यांनी पण मस्तपैकी इथे ना साऊंड्स दिले, पॉप अँड बँग्स.
क्राऊड बघू शकता मित्रांनो, किती पागल झाला होता या कार्सच्या पॉप्स अँड बँक्स ऐकायसाठी. लिटरली सायलेन्सरच्या जवळ जाऊन ते फिल्म करत होते. क्रेझी माहोल तयार केला होता. इव्हेंटमध्ये बघायला मिळाली क्रेझी सिविक, जी की रॅप होती. कलर बेस्ट होता. आय डोंट नो इट्स रॅप कलर, बट क्रेझी लागत मस्त दिसत होतं. इथे मात्र भाऊ काही ऐकायला तयार नव्हता आणि लिटरली फ्लेम आउट. हे बघा कसले बॅक फ्लेम्स करता फिल्ममधून आणि क्रेझी माहोल त्यांनी क्रिएट केला होता. लिटरली सगळेजण इथे शूट करायसाठी पाहिलं झालं. ते क्राऊड बघू शकता तुम्ही. शोमधले वन ऑफ द फेवरेट लॅन्सने एंट्री केली होती आणि काय दिसतंय बघा, फास्ट अँड फ्युरियसमधला जी थीम होती ना पॉल वॉकरची, त्या टाईपमध्ये हा पेंट केलेला आहे. मस्त आहे. आणि ही आपली इस्टीम आहे आय थिंक, येस. आणि ही लॅन्सर काय मस्त आहे. अलॉय वगैरे कसे स्टार शेपमध्ये मस्त दिसत आहेत ना, मस्त. आणि मित्रांनो ही आहे ती लाऊडेस्ट झेन ऑटो एक्सपर्ट्स कोल्हापूरकर, त्यांची आहे. आणि काय वाजत होती यांची सिस्टीम ना, जबरदस्त. लिटरली आजूबाजूचा एरिया जो होता ना व्हायब्रेट होता. बाकी सर्वजण तर होतेच, पण छोटी मुलंसुद्धा आहे ना बघिराची मस्तपैकी फॅन झाली होती आणि त्यांना फोटोज वगैरे काढायचे होते. तर मी त्यांना इन्व्हाइट केलं, ओके या म्हणून आपण फोटोज वगैरे काढूया. आणि त्यांना प्रॉपरली फोटोज वगैरे काढून दिले. त्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे अँटिक बुलेट्स बाईक्स वगैरे लागल्या होत्या. त्यांचा पण इथे डिस्प्ले होता मस्तपैकी. काही लोक ते बाईक्स घेऊन फिरत होते. त्यानंतर मित्रांनो बघू शकता फॉर्च्युनरला हायड्रोडिप केलेले पार्ट्स असे बॉनेट ओपन करून ठेवले होते. आणि शेजारी जिप्सी का मागे राहील, ह्या साऊंड क्रेझी माहोल क्रिएट केला होता त्यांनी पण. त्यानंतर मित्रांनो बघू शकता क्लीनेस्ट मारुती 800 इथे उभी आहे बॉनेट वगैरे ओपन करून. आणि हॉट व्हील्स इस्टीम मॉडिफाई वगैरे केली होती मस्तपैकी. आणि तेज बायकर्सची BMW, जी की त्यांनी भरपूर खूप राडा केला इव्हेंटमध्ये, ड्रिफ्ट्स वगैरे मारले. पुढे आपण बघूयाच. त्यानंतर तेज बायकर्सच्या बाईक्स इथे आल्या होत्या. त्या आपण काय मस्त, त्याच्यात डुकाटी लागलेली आहे, त्याच्या शेजारी बुलेट आहे आणि अजून भरपूर काही बाईक्स वगैरे आल्या होत्या. त्यांची BMW GT होती. त्यानंतर मित्रांनो बघूया आपण यानंतर की सुपर बाईक्सचा रोअरिंग ZX 10R आणि डिफरंट त्यांच्या बाईक्स आल्या होत्या, त्या इथं रोअर करत होत्या. चला बघूया. मित्रांनो बघू शकता ZX 10R आय थिंक काय पद्धतीनं रोअर करते, जबरदस्त. त्यानंतर मित्रांनो टाईम होता एक स्टंट शोचा, बाईक स्टंट शोचा. तर कोल्हापूरचे आपले RV भाऊ त्यांनी मस्त वगैरे शो केला, पण एकदम कमी जागेमध्ये, लिटरली खूप कमी जागेमध्ये त्यांनी विल्ली पॉपअप केली. आणि त्यांचे मित्र पण त्यांच्याबरोबर टीममेट होते, त्यांनी पण मस्तपैकी विल्ली पॉपअप्स वगैरे केल्या. आणि इथे एक छोटासा पण मस्त असा एक स्टंट शो परफॉर्म केला. हॅट्स ऑफ टू देम की यांनी एवढ्या कमी जागेमध्ये मॅनेज करत ना हा शो परफॉर्म केला. बघू शकतो त्या नॅरो स्पेसमधून त्यांनी विलीज वगैरे पॉपअप वगैरे करतायत ते. आणि क्रेझी माहोल होता. थोडा स्पेस आणि यांनी भरपूर चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकत होते, तरी पण त्यांनी त्यातही मॅनेज करून विलीज वगैरे स्टॉपीज वगैरे केल्या आणि स्टंट शो प्रॉपरली म्हणजे करून दाखवला. मित्रांनो मी बसलो होतो कारच्या आपल्या टॉपवरती आणि मस्तपैकी तिथून व्ह्यू एन्जॉय करत होतो. नमस्कार मित्रांनो, आपण आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमधली एक नंबरची ट्रेन. त्याची साऊंड सिस्टीम फक्त 3 लाखाची आणि त्याचे ओनर आहेत रोमान शेख. ओके. आणि आपल्या याचं नाव काय आहे? AR ऑटो. ओके. जवाहरनगर कोल्हापूरमध्ये. तर कोल्हापूरमध्ये कोणीही आले तर नक्की भेटा. आणि पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ येईल आणि थोड्या वेळानंतर मी शूट करून टाकेन. आता सध्या व्हॉइस ओव्हर टाकतो. मी आशिष बाईंची गाडी बघितली, मी
लहानपणापासून NFX गेम जेव्हा खेळत होतो त्यामध्ये माझी ड्रीम स्पेक जी गाडी असायची तशी सेम आशिषबाईंनी ही गाडी बनवलेली आहे बगीरा. मला खूप प्राऊड फील होतं की आपले असे एन्थुसियास्ट असतात जे अशा प्रकारे बिल्ड करू शकतात कोल्हापूरमध्ये किंवा साताऱ्यामध्ये सुद्धा. मला फार आनंद झाला यांची गाडी बघून आणि फ्युचरमध्ये अशाच अपडेट्स आम्ही यांच्याकडनं घ्यायला उत्सुक आहे. थँक्यू सो मच फॉर अप्रिशिएशन. आणि खूप 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 मजा आली, मस्त मजा आली. ठीक आहे, इव्हेंटमध्ये बघू शकता कसा प्रकारे होतोय. आपल्या कार्स वगैरे आपल्याला लागलेले आहेत पाठीमागे इव्हेंट. साऊंड बघा, साऊंड चेक करा. साऊंड ग्रेट. ओके, क्रेझी माहोल आहे मित्रांनो, क्रेझी. आपली बगीरा मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे क्राऊड वगैरे आणि इथे आहे ना मस्तपैकी माहोल झालेला आहे. आणि आपण इथे एन्जॉय करतोय कोल्हापूर मधला MM ऑटो स्पोर्ट्स इव्हेंट. क्राऊड बघू शकता कशा आणि नंतर प्राइस पाठीमागे आपले स्टेज आहे आणि स्टेज वरती मी ऑडियन्सला रिक्वेस्ट करेन बघू शकता तुम्ही जे बघतात ते बघा. सध्या माईक लावलेला आहे मी, पण नो यूज. क्रेझी माहोल आहे इथं. रँकिंग अक्का शो एक तरफ आणि आपले आदित्य भाऊ एक तरफ असे म्हणत आहे ना. ही BMWची GT 400 त्याची राईड घेत होते आणि एन्जॉय करत होते. BMW GT 400 एकच होती आणि काय मस्त दिसते बघा. मोपेड 12 lakhs ऑन रोड प्राईज आहे याची आणि क्रेझी आहे, मस्त आहे दिसायला वगैरे. त्याचबरोबर एंट्री केली होती तेज बायकर्स यांनी आणि त्यांच्याकडे होती बुसा फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आणि अदर सुपर बाईक्स जे की लाऊडेस्ट क्रेझी करत होते. त्यांचे साऊंड्स वगैरे आपण तयार करतो. तर मित्रांनो बघू शकता तेज बायकर्सचा ग्रुप इथं आलेला आहे. त्यांची लाईनअप होत होती. ते मस्तपैकी पार्क्स वगैरे करत होते. डिफरंट सुपर बाईक्स त्यांच्या ग्रुपमध्ये होत्या आणि मस्तपैकी त्यांचा लाईनअप वगैरे चाललेला होता इथे. आणि अशा प्रकारे वेल मेंटेन्ड असं मस्तपैकी त्यांनी लाईनअप वगैरे करून घेतला आणि त्यांच्या सगळ्या सुपर बाईक्स इथे लाईनअप केल्या. काय मस्त सीन होता बघा. आपल्या सगळ्या कार्स लागला त्याच्या पुढे एक्झॅक्टली फ्रंटलाच त्यांनी मस्तपैकी त्यांच्या बाईक्स लावल्या आणि शूट वगैरे करत होते. रेव करत होते भरपूर काही लोक वगैरे. पण क्रेझी माहोल होता मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो इथे होणार होतं रॅप बॅटल. ते काही रॅप बॅटल पण हा इव्हेंटचा भाग होता. कोल्हापुरी लोकल रॅपर्स जे आहे ते इथे आले होते आणि रॅप करत होते. क्रेटा बघा काय मस्त लाईट्स वगैरे केलं होते. ज्या लाईट्स वगैरे होत्या DRLs वगैरे अलॉय व्हील्स वगैरे बेस्ट होती क्रेटा. क्रेझी. मित्रांनो ही बघू शकता वेस्पा किती मस्त दिसते आणि या प्रकारे ते मस्तपैकी राऊंड मारत आहे. आणि मित्रांनो BMW 3 GT ठीक आहे ड्रिफ्ट परफॉर्म करत होते. क्राऊड भरपूर होता. कशा पद्धतीने त्यांनी मॅनेज करत ड्रिफ्टिंग केली तिथं. क्रेझी म्हणजे क्राऊड पण बघायचा होता. लोक मध्ये येत होते तरी पण ते ड्रिफ्ट वगैरे करत होते. कंट्रोल नेक्स्ट लेवल आय थिंक. आणि धूळ वगैरे उडत होती ठीक आहे. पण यार ही क्रेज असते एक थोडीशी ड्रिफ्टिंग वगैरेची ना ते कम्प्लीट करत होते. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे करतायत. स्टंट्सच्या इथं जे खुर्चीवर उभारलेत पब्लिक डिमांड आणि मॅनेजमेंटच्या रिक्वेस्टवरती आपल्याला इथे ड्रिफ्ट करायला घेऊन गेलो होतो. आपली बगीरा आणि आपण बगीरा ड्रिफ्ट कशी करतोय मस्तपैकी बघा. क्राऊड बघू शकता तुम्ही किती क्रेझी झाला होता. लिटरली खूप मध्ये येत होता आणि एक रिस्क वाटत होती की यार कुणाला टचचं नको व्हायला वगैरे. तरी पण बगीराने ज्या प्रमाणे आपण ड्रिफ्ट वगैरे शूट केली त्यामध्ये एक बघा एक जस्ट मिस झाला की रिस्क होती तरीही आपण त्याच्यामध्ये ड्रिफ्टिंग वगैरे केली आणि थोडाफार क्राऊड एंटरटेन केला. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की प्रोफेशनल जेवढं करता येईल तेवढं आपण ट्राय करत होतो.
इव्हेंट पूर्णपणे एवढा चांगला चालला असताना कोणाला इजा नको म्हणून आपण हे ड्रिफ्ट वगैरे थोडी प्रोफेशनल केली आणि त्याला एक व्ह्यू बघा, हा एक मस्त फोटो आलेला आहे. तरी पण करा याच्यामध्ये इजा नको त्यामुळे नको तरी पण तुम्ही केला थोडा आपण करू वेल प्लॅन. ठीक आहे, वेल मॅनेज. ओके. नमस्कार कोल्हापूर का, कशा आहात सर्व आणि कसा वाटला स्टंट शो आपला ड्रिफ्टिंग वगैरे पूर्ण MM ग्रुपने आपल्याला मस्तपैकी सपोर्ट केलेला आहे. साताऱ्यावरून आलोय, खूप 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 मजा केली. कसं वाटलं सगळ्यांना? कोल्हापूर म्हणजे एक नंबर कोल्हापूरकर, जगात भारी कोल्हापूरकर. तर मला तर खूप 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 मजा आली आणि बगीरानं पण आपल्या खूप मजा केली. पब्लिक एक नंबर, सगळ्यांनी खूप मॅनेजमेंट वगैरे भरपूर ट्राय केलं आणि मस्त इव्हेंट झाला. नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा चांगला करूयात. सात भाई थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग आणि खूप 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 बरं वाटलं. कोल्हापूरकर धन्यवाद. चला बाय बाय. आणि त्यानंतर वेळ होता अवॉर्डचा. आपल्याला स्पेशल कारसाठी आपल्याला अवॉर्ड मिळाला होता. त्याआधी मी सांगू शकतो की मित्रांनो, की मी लाईफ टाईमसाठी हँडिकॅप्ट आहे, तर मला वॉक करता येत नाही. भरपूर लोकांनी विचार केला असेल यार शो झाल्यापासून कारमध्येच आहे किंवा कारच्या वरती बसून आहे. तर असं माझा काही इगो वगैरे नाही आहे. हा फिजिकल माझा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मी आलो नव्हतो. पण अवॉर्ड घ्यायसाठी मला स्पेशली यावं लागलं आणि मी आलो आणि सगळ्यांनी मला ॲप्रिशिएट केलं, त्याबद्दल थँक्यू. आपल्याला अवॉर्ड मिळाला होता हेड टर्नर ऑफ द इव्हेंट. लाईक बोलू शकतो आपण. आय कॅचिंग कार होती आपली आणि सगळे वरून बघत होते आपल्या कारला, त्यासाठी ॲप्रिशिएशन मिळालं. थँक्यू MM ग्रुप अँड एव्हरीवन फॉर दिस अवॉर्ड अँड दिस इज अ विनिंग मुवमेंट फॉर बगीरा अँड चिअर्स अप. तर मित्रांनो, ही ती ट्रॉफी आहे जी आपल्याला मिळाली होती. बघू शकता याच्यामध्ये स्पॉन्सर्स वगैरे लिहिले, ऑटोफेस्ट 2026 MM ग्रुप हेड टर्नर ऑफ द फेस्ट असे आहे. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे मोस्ट अवेटेड, की जी मी शो स्टार्ट झाल्यापासून म्हणतो आहे, झेन. आणि इंटेरियर वगैरे आहेत, ओनर आपले इथे आहेत आणि त्यांचं कस्टमाइज शॉप आहे कोल्हापूरमध्ये. कसं आपल्या शॉपचं नाव काय? AR ऑटो एक्सपोर्ट्स. ओके. तर कोल्हापूरमध्ये जे कोणी आहेत ना त्यांनी म्हणजे व्हिजिट करा, म्हणजे कराच, कारण एकदम बेस्ट क्वालिटी इंटिरियर वगैरे तुम्ही जे बघू शकता. इंटिरियर वगैरे मी तुम्हाला फ्रंट कॅमेरे दाखवतो थोड्याच वेळ. तर या प्रकारे इंटिरियर वगैरे असणार आहे आणि गेअर नॉब बघू शकता, स्क्रीन आहे. त्यानंतर इथे हे काय DSP येस. आणि इकडे साऊंड सिस्टम्स वगैरे हे असं आहेत, इथे पण आहेत सबवूफर्स वगैरे. इंटिरियर बघू शकता तुम्ही, इंटिरियर बघू शकता, रूफ वगैरे किती मस्त प्रकारे केलेली आहे. आणि स्टेअरिंग वगैरे, हे स्टेअरिंग कोणतं आहे, ओरिजिनल आहे की F1 रेसिंगचं होतं? ओके, दॅट्स ओरिजिनल F1 रेसिंग स्टेअरिंग. आणि अशा प्रकारे इंटेरियर आहेत. अजून काय सांगू शकता, काय काय मॉड केले आपण गाडीबद्दलमध्ये? आपण ह्या गाडीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल व्हाईट बॉडी केलेली आहे ऑल मेटलमध्ये. त्यानंतर आपण यामध्ये कस्टमाइज पेंट जॉब केलेले आहे. मिडनाईट पर्पल शेड, ओनली वन इन इंडिया इन पेंट. रॅप भरपूर आहेत पण पेंटमध्ये ओनली वन इन इंडिया आपलीच कार आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये सगळे इंटिरियर्स लेदर केलेले आहेत. नापा, रूफ, डॅशबोर्ड, सीट्सला अंडर थाय सपोर्ट, नंबर सपोर्ट प्रॉपर एकदम दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातली पहिली SPL ऑडिओ सेटअप केलेली गाडी लाऊडेस्ट झेन आपली आहे आणि इंडियामध्ये लाऊडेस्ट झेन ही आपलीच आहे ऑडिओमध्ये. आपण हे पहिल्यांदा आणलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आपण लाऊडेस्ट असतानाही त्यामध्ये क्लॅरिटी ही अति उत्तम आपण केलेली आहे. तुम्ही आपल्या वर्कशॉपला व्हिजिट करा. आणि आशिष सरांची पण बिल्ड आपल्याला फार मनापासून आवडली. त्यांची बगीरा म्हणून जी बिल्ड आहे ती तर आम्हाला एक्सपेक्टच नव्हतं की आपल्या साताऱ्यामध्ये कोल्हापूरपासून इतक्या जवळ अशी कुठली बिल्ड असेल. आम्हाला बघून आश्चर्यचकित झालो आम्ही की बाबा ही काय बिल्ड केलेली आहे, ड्रीम बिल्ड केलेली आहे एकदम. थँक्यू. आणि यालाच आपण अवॉर्ड पण मिळालेला आहे ऑडिओ असासिनचा, आपण बघू शकता. या अवॉर्ड मिळाला, कसं वाटतं अवॉर्ड मिळाल्यानंतर? एकदम छान वाटते. लाईफ मध्ये हा पहिला अवॉर्ड आहे आमचा कार शो मध्ये कुठल्या तरी. म्हणजे मेहनतीला आमच्या यश मिळाल्यासारखं आम्हाला वाटत आहे अगदी. ग्रेट. तर मित्रांनो, कोल्हापूरमध्ये आल्यानंतर
पहिल्यांदा असं मी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर मला एवढं प्रेम मिळालं. म्हणजे मी पहिल्यांदा आलो आहे ॲक्च्युली. आणि खरोखर कोल्हापूरकर मस्त आहात, सगळे मस्त आहात, खूप मजा आली. थँक्यू थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तर हा सेटअप आहे यांचा पूर्णपणे पाठीमागे बघू ही wire बघ. सीट्स नाही आहेत पाठीमागे. ओके, ओनली 2 सीट्स. आणि हा सेटअप आहे पूर्णपणे, बघू शकता कशा प्रकारे वगैरे. देख मिळते का मस्त एकदम क्रेझी 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 होता. लिटरली व्हायब्रेशन म्हणतात ना ते होतं. आणि मी मगाशी माझ्या बगीरामध्ये होतो, पण मला व्हायब्रेशन, आणि यांची कार माझ्या पाठीमागे होती, लिटरली व्हायब्रेशन मला आहे ना फील होत होतं बगीरामध्ये असले दुसऱ्या कारमध्ये. मग तुम्ही फील करू शकता की आतमध्ये काय जबरदस्त होईल, जबरदस्त असेल. मी पर्सनली यार कधी वेळ काढून येईन आणि स्पेशली आहे ना यांच्याकडे ना एक साऊंड सिस्टम बनवून घेईन नक्की. थँक्यू सर. मला Okay. हेच पाहिलं होतं तुमच्याकडून. आणि कोल्हापुरात कोणी असेल तर नक्की 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 इथे या आणि एकदा चेक करा आणि नंतर बघा. नंतर तुम्ही स्वतः म्हणाल की मला ही साऊंड सिस्टम पाहिजे. Most welcome everyone. ग्रेट वर्क सर, थँक्यू. सगळं पाहिजे ऑलमोस्ट सगळं. इंस्टाग्राम वगैरे सगळं भेटेल, यूट्यूब वगैरे इंस्टाग्राम सगळं. चालेल. ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट इव्हेंट परत नक्की नक्की मॅनेज रोड नक्की नक्की कर. सातारा पुणे प्रॉपर येस मॅनेज येस करू श्योर श्योर धीर वचने सर आपको मैं कांटेक्ट करूंगा. जरूर, जरूर. अपार्ट फ्रॉम दिस आई हैव मेनी इवेंट्स इन माय ब्रीफ. Sure, sure, sure. बिल्कुल ओके थँक्यू. ओके चलो भाई, नाइस टू मीट यू. हाँ मिला ना हमको. तर आपले कोल्हापूरचे स्टंट रायडर आहेत आणि यांनी मस्तपैकी स्टंट शो वगैरे केला. मस्त होता, खूप खूप आवडला. आम्ही काही शूट पण केलेले आहे, ते आपण ब्लॉगमध्ये टाकूयात. येस येस येस. कसं वाटलं आपल्याला? अरे एक नंबर आहे. द कार इज ऑल्सो नाईस. तुम्ही आला शो, इथं शोची शोभा वाढवली, आम्हाला बरं वाटलं. थँक्यू. आय वॉज गोइंग टू पुणे थोड्या मुंबईला जात होतो थोड्या दिवसापूर्वी. जातानाच मी एका हॉटेलवरती तुमची कार पार्क होती. येस मी थांबू शकत नव्हतो. मी जातानाच बगितलं होतं. अरे म्हटलं आशिष भाई थांबलेत, आपण जायला पाहिजे, पण खूप गडबडीत होतो. Actually माझी कार ते पार्क असते. हा, पण इट इज अ ऑनर टू मी. आल्यानंतर पुन्हा नक्की थांबा तिथे. 100%. भेटेन तुम्हाला. Yes, yes. Please. Yes. ठीक आहे. It is an honor to meet a fellow stunt rider Yeah. after Same so here. many years. Yes. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्ही 2011-12 पासून एकमेकांना ओळखतो, फेसबुक फ्रेंड्स आहोत. पण आज भेटलोय. म्हणजे किती मोठी आहे बघा. 15 वर्षानंतर आम्ही भेटतोय. स्टंट रायडिंग मी 15 वर्षापूर्वीपासून करत होतो, पण आज भेट झाली आमची या इव्हेंटमुळे. तर मस्त वाटलं भेटून. आणि याच्या पुढे पण आम्ही जेव्हा इव्हेंट वगैरे करेल तेव्हा Yes, नेक्स्ट टाइम बँग बँग करूया. 100%. येस डन. चलो चलो. Yes. चलो. चला. तर नमस्कार मित्रांनो, इव्हेंट सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे आणि आपण निघालो आहोत आता रिटर्न साताराला. मस्त झाला इव्हेंटमध्ये, आपल्याला प्राईज पण भेटलं, बेस्ट हेड टर्नर. ग्रेट यार. मी आय थिंक खूप दिवसानंतर भेटलेले आहे आपल्याला एक प्राईज. ठीक आहे, तर बरं वाटते मस्त. आणि इव्हेंट पण मस्त होऊन आहे ना, ऑल गुड. अँड MM ऑटो फेस्ट वॉज गुड. मॅनेजमेंट ग्रेट होतं. थोडे पब्लिकमुळे इकडे तिकडे झालं, पण ते होतंच यार, नो प्रॉब्लेम, नो इशू. बट ओव्हरऑल ग्रेट मॅनेजमेंट अँड ग्रेट इव्हेंट. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. कोल्हापूर, तुमचं प्रेम खूप 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 आहे. बरं वाटलं. चला निघूया आता.
जाताना कुठेतरी थोडीशी पेटपूजा आणि मग नंतर घरी. चलो बाय बाय. असं क्रेझी इव्हेंट नंतर आपल्याला गरज होती पेटपूजा करायची, त्यामुळे आपण घेतलं होतं पनीरची सब्जी वगैरे इथे आणि सर्वांनी जेवण वगैरे होतं. मी घेतले होतं इथं सूप, कारण का मी इथं डाएटवरती होतो आणि स्प्राईट वगैरे पिणार होतो आम्ही सगळे. आणि स्वीटमध्ये मी घेतला होता शाही तुकडा, जे की आपल्याला फेवरेट आहे आपला. ते करून आपण निघता येतो ना. आता चलो बाय बाय. तर चला मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच आणि होप तुम्हाला मजा आली असेल. चला लेट झाला आणि आता घरी पोचायचं. बाय बाय, सी यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.